महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण पनवेलचा श्वास आजही कोंडला। आडोशी अपघाताचा बॅकलॉग कायम। हायवेवर 5 किलोमीटर लांब रांगा। कामावर जाणारे चाकरमानी आणि शाळकरी मुले त्रस्त। उरण आणि पनवेल परिसरातील प्रवाशांच्या नशिबी असलेली वाहतूक कोंडी सलग आज दुसऱ्या दिवशीही सुटलेली दिसत नाही। मंगळवारी एक्सप्रेसवेवर झालेला प्रॉपिलिन गॅस टँकरचा अपघात इतका भयानक होता की साठलेली वाहने अजूनही पूर्णपणे मोकळी झाली नाहीत। त्यामुळे एक्सप्रेसवेची वाहतूक उरण पनवेल JNPA मार्गावर वळवण्यात आली। त्यामुळे स्थानिक कोंडी वाढली आहे। आजही गव्हाणफाटा, करळफाटा, पळसपे परिसरात वाहनांच्या 5 ते 7 किलोमीटर रांगा लागल्या आहेत। आज सकाळी मिळालेल्या माहितीनुसार गव्हाणफाटा, करळफाटा आणि पळसपे फाट्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। शाळकरी मुले आणि नोकरदार आजही अडकून पडलेले दिसत आहेत। या कोंडीमुळे आज ST फेऱ्याही उशिराने धावत आहेत। एक्सप्रेसवेवरील अपघाताचा परिणाम म्हणून उरण पनवेल मार्गावर हा वाहतुकीचा ताण कायम दिसत आहे। प्रवाशांनी या मार्गावरून जाताना अतिरिक्त वेळ गृहीत धरून बाहेर पडावे। वाहतूक पोलीस कोंडी फोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत। वाहतूक पोलीस मुख्य चौकांमध्ये तैनात असून बॅकलॉग कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत। मात्र वाहनांची संख्या वेळक्यासारखी वाढल्याने कोंडी दुपारपर्यंत सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।